श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा हा संदेश पाहून तू दुर्लक्ष करू नकोस. तुमचा जर का माझ्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही जर का मला मानत नसाल तर आत्ता लगेचच हा संदेश सोडून जाऊ शकता. जर का तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच बघचाल, मधून सोडून जाणार नाहीत. त्याआधी आत्ता लगेचच या चॅनलला सबस्क्राईब करा. मी पाहत आहे तू हे काम करत आहेस की नाही. माझं तुझ्यावर लक्ष आहे. तुम्ही मला जे काही सांगत आहात, तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही आमच्याकडे मागत आहात, ते सर्व आज तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही मिळणार आहे. त्यामुळे कशाचीही चिंता काळजी करू नका. आज तुम्हाला नक्कीच अनुभव होईल. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातील सर्व काही हे बदलता येईल, पण तुमच्या कर्माची फळे ही कधीही बदलता येणार नाहीत. तुमच्या कर्माची फळे ही तुम्हालाच फेडावी लागतात. त्यातून कोणाचीही सुटका नाही. त्यामुळे नेहमी लक्षात असू द्यात, आपले कर्म नेहमी चांगले स्वच्छ असू द्यात. आपले कर्म जसे असतात त्याची फेड ही अगदी तशीच करावी लागते. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, कर्म चांगले ठेवा. कोणालाही कधीही फसवू नकात. प्रत्येकाशी प्रामाणिक राहा. त्याआधी स्वतःशी पण प्रामाणिक राहा. स्वतःच्या कर्मापासून कोणीही पळून जाऊ शकत नाही. प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळे भोगावेच लागते. हाच कर्माचा सिद्धांत आहे. त्यापासून कोणीही वाचू शकत नाही. गुरुचरित्र ही आपल्याला तेच वारंवार लक्षात आणून देते. त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा. नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात कितीही संकट येऊ द्यात, तुम्हाला कितीही त्रास होऊ द्यात, पण ज्ञानाची कास सोडू नका. आपले ज्ञान हेच आपले सर्व संकटातून रक्षा करते. आपले ज्ञानच आपल्याला संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवत असते. त्यामुळे आपल्या ज्ञानावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, युद्धात संख्येचे महत्त्व नसते. आपल्यासोबत किती सैन्य आहेत याचे महत्त्व नसते, तर साहस, नीती, योग्य वेळी योग्य अस्त्र वापरणे किंवा योग्य वेळी योग्य व्यक्तीचा वापर करणे महत्त्वाचे असते. कोणतेही युद्ध हे फक्त संख्येवर अवलंबून नसते, तर ते तुमच्या ज्ञानावरही अवलंबून असते. लक्षात ठेवा, आपल्या जीवनात अनेक लोक येत असतात, जात असतात. कोणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका. नियती ती गोष्ट बघून घेईल, त्याचा हिशोब तुम्ही करू नका. नियती सर्व गोष्टींची नोंद ही करत असते. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या कर्माची शिक्षा ही मिळतच असते. तुम्ही त्याची चिंता अजिबात करू नका. तुम्ही त्यांचा मार्ग सरळ ठेवा. तुम्ही तुमचे कष्ट प्रामाणिक ठेवा. तुम्हाला कशाचीही कमतरता जाणवणार नाही आणि आम्ही ती सुद्धा पडूच देणार नाही. श्री स्वामी समर्थ. चला तर मग मित्रांनो, आपण पण स्वामींची आज आठवण करूयात, त्यांचे नामस्मरण करूयात. चला तर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी